नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं प्रणव एजुमंत्र या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये क्लास 8 सब्जेक्ट सायन्स फर्स्ट चॅप्टर लिव्हिंग वर्ल्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स या पर्टिक्युलर चॅप्टरचं लेक्चर नंबर 4 घेणार आहोत. स्टुडंट्स, आपण हे जे चॅप्टर आहे हे आधी 3 लेक्चर्समध्ये आपण कंप्लीट केलेलं आहे. आता हे चॅप्टर आपण कम्प्लिटली 4th लेक्चरमध्ये घेणार आहोत. हा आपला लास्ट पार्ट असेल. याआधी आपण किंगडम जे आहे ते आपण शिकलो. विटाकर या सायंटिस्टने जे किंगडमचे जे शोध लावले ते आपण अभ्यासलेत. आता आपण क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोबचं क्लासिफिकेशन कसं झालं आणि ते कोणत्या प्रकारे केलं गेलं ते आपण शिकणार आहोत. सो लेट स्टार्ट. फ्रेंड्स, तुम्हाला जर माझे व्हिडिओ लेक्चर आवडत असतील तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्सना देखील शेअर करा. सो आता आपण आपल्या कंटेंटकडे वळूयात. आता आपण सुरुवात करूयात. अमॉंग द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर लार्जेस्ट इन नंबर. विविध अशा स्पेसीजपैकी, विविध अशा सजीवांपैकी मायक्रो ऑर्गॅनिझम जे आहेत ते त्यांचं लार्जेस्ट नंबर आहे. ते खूप प्रमाणामध्ये अर्थवर प्रेझेंट आहेत. आता आपण क्लासिफिकेशन ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम ते कसं झालं ते आता आपण पाहूयात. आधी मायक्रो ऑर्गॅनिझमचं जे डिव्हिजन आहे ते 2 ग्रुप्समध्ये झालं. एक प्रोकॅरियोट्स आणि युकॅरियोट्स. फ्रेंड्स, प्रोकॅरियोट्स म्हणजे काय? ज्यांचा जो न्यूक्लियस असतो तो प्रिमिटिव्ह असतो, म्हणजे त्याच्यामध्ये काही डेव्हलपमेंट झालेली नसते. आणि युकॅरियोट्स म्हणजे असे ऑर्गॅनिझम की ज्यांचा न्यूक्लियस हा वेल डेव्हलप आहे आणि त्याच्यात सेल ऑर्गनल जे आहे ते देखील प्रेझेंट आहेत. मायक्रो ऑर्गॅनिझम हे 2 ग्रुपमध्ये डिवाइड केले गेले. एक प्रोकॅरियोट आणि दुसरं युकॅरियोट. आणि प्रोकॅरियोटमध्ये कोणते मायक्रोब गेले तर ते बॅक्टेरिया हे जे आहे ते प्रोकॅरियोट या ग्रुपमध्ये क्लासिफाईड केले गेले. आणि युकॅरियोट या ग्रुपमध्ये 3 मायक्रोब हे क्लासिफाईड केले गेले. तो फर्स्ट आहे प्रोटिस्टा, सेकंड फंगाय आणि थर्ड अल्गे. हे जे आहे हे असे 4th मायक्रोब या मायक्रो ऑर्गॅनिझम या ग्रुप्समध्ये क्लासिफाईड केले गेले. तुम्हाला इथे साईडला मायक्रोबच्या साईजबद्दल थोडं रेफरन्स दिलं आहे. 1 मीटर आणि मायक्रोबची जी साईज आहे ती मायक्रोमीटर आणि नॅनोमीटरमध्ये मेजर केली जाते. 1 मीटर आणि मायक्रोमीटर आणि नॅनोमीटर यांचं तुम्हाला रिलेशन इथे दिलेलं आहे. 1 मीटर इज इक्वल टू 10⁶ मायक्रोमीटर. मायक्रोमीटरचा जो सिम्बॉल आहे तुम्हाला ब्रॅकेट्समध्ये दिला आहे तो थोडा यू सारखा दिसतो. त्याला समजायचं मायक्रोमीटर. आणि नंतर 1 मीटर इज इक्वल टू 10⁹ नॅनोमीटर, ब्रॅकेटमध्ये तुम्हाला NM असा सिम्बॉल दिलेला आहे. हे रिलेशन तुम्ही लक्षात ठेवा. फिल इन द ब्लँक्समध्ये विचारलं जाऊ शकतं. आता आपण पुढे जे मायक्रोब्स आहे ते आपण पाहूया. फर्स्ट मायक्रोब आहे बॅक्टेरिया. त्याची जी साईज आहे ती 1 मायक्रोमीटर टू 10 मायक्रोमीटर इतकी आहे. फ्रेंड्स, तुम्हाला त्या बॅक्टेरियाचं नेम, साईज आणि कॅरेक्टरिस्टिक्स हे सगळं लक्षात ठेवायचं आहे. तुम्हाला जर पेपरमध्ये आलं तर तुम्हाला लिहिता येईल. फर्स्ट मायक्रोब आहे बॅक्टेरिया. त्याची साईज आहे 1 मायक्रोमीटर टू 10 मायक्रोमीटर यांच्या दरम्यान कितीही ती असू शकते. आता आपण फर्स्ट पॉईंट पाहूयात. युनिसेल्युलर इंडिपेंडेंट पॅरासायटिक ऑर्गॅनिझम्स समटाइम्स मेनी बॅक्टेरिया टुगेदर फॉर्म कॉलोनीज. तर याचा अर्थ काय? जे बॅक्टेरिया आहे युनिसेल्युलर आहेत, म्हणजे एकपेशीय आहेत. ते बॅक्टेरिया जे ऑर्गॅनिझम आहे ते एकपेशी कंटेन करतात. ते इंडिपेंडेंट आहेत, म्हणजे ते स्वतंत्र आहेत. पॅरासायटिक म्हणजे परजीवी, दुसऱ्यावर अवलंबून असणारे ते ऑर्गॅनिझम्स आहेत. हे तुम्हाला 3 त्याचे कॅरेक्टर दिलेले आहेत महत्त्वाचे: युनिसेल्युलर, इंडिपेंडेंट आणि पॅरासायटिक. नंतर समटाइम्स मेनी बॅक्टेरिया टुगेदर फॉर्म कॉलोनीज. याचा अर्थ असा की काही वेळेस जे बॅक्टेरिया आहेत ते टुगेदर म्हणजे सर्व असे बॅक्टेरिया मिळून कॉलोनीज या फॉर्म करतात. सेकंड पॉईंट पाहूयात. बॅक्टेरियल सेल इज प्रोकॅरियोटिक विथ सेल वॉल बट डिस्टिंक्ट न्यूक्लियस और सेल ऑर्गेनेल्स आर अब्सेंट. तर बॅक्टेरियल जी सेल असते, बॅक्टेरिया या मायक्रोब जी सेल असते इज अ प्रोकॅरियोटिक विथ सेल वॉल, म्हणजे ती प्रिमिटिव्ह आहे विथ सेल वॉल. तिच्यामध्ये जे बॅक्टेरियल सेल आहे ती सेल वॉल ही प्रेझेंट आहे. बट डिस्टिंक्ट न्यूक्लियस, तिच्यामध्ये न्यूक्लियस आणि सेल ऑर्गनल्स हे प्रेझेंट नाही आहेत. ते बॅक्टेरियल सेल्समध्ये अब्सेंट आहेत. आता आपण पुढील पॉईंट पाहूयात. दे रिप्रोड्यूस बाय सिम्पल बायनरी फ्युजन. तर फ्रेंड्स, याचा अर्थ काय? तर
बॅक्टेरिया हे मायक्रोब जे आहे ते सिम्पल बायनरी फ्युजन या मेथड थ्रू रिप्रोडक्शन करत असतात. त्यांचं जे प्रजनन असतं ते सिम्पल बायनरी फ्युजन या मेथडच्या मदतीने होत असतं. नेक्स्ट, इन फेवरेबल कंडिशन्स बॅक्टेरिया ग्रो विग्रसली अँड कॅन डबल देअर नंबर इन 20 मिनिट्स. तर काय, बॅक्टेरियाला जेव्हा त्याला अपेक्षित असलेलं चांगलं असं इन्व्हायरमेंट जर मिळालं, त्याच्या वातावरण जर तसं चांगलं असलं, तर बॅक्टेरिया काय करतो, तर त्याचा जो नंबर असेल, म्हणजे समजा जर 2 असेल तर तो 20 मिनिटामध्ये त्याचा नंबर हा डबल करतो, म्हणजे 4 करतो. आणि ही त्याची जी प्रोसेस असते ती एकदम फास्टली होत असते. त्याला जर फेवरेबल कंडिशन मिळाली तर बॅक्टेरिया हा त्याचा जो नंबर आहे तर त्या नंबरला तो डबल करतो 20 मिनिट्समध्ये. आता आपण नेक्स्ट मायक्रोब पाहूयात. सेकंड, प्रोटोझोआ. हा जो मायक्रोब याची साईज किती तर ॲप्रोक्सिमेटली 200 मायक्रोमीटर. प्रोटोझोआ या मायक्रोबची जी साईज आहे ती 200 मायक्रोमीटर इतकी आहे. सो आता आपण फर्स्ट पॉईंट पाहूयात. त्याचे जे इमेजेस आहे, त्याचं स्ट्रक्चर हे तुम्हाला फॉलोइंग इमेजेसमध्ये दिसतं आहे. साईडला इमेज आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला त्याचे इमेजेस दिसत आहे. हे त्याचे एक्झाम्पल्स आहेत. आता आपण फर्स्ट पॉईंट पाहूयात. प्रोटोझोआज आर फाउंड इन सॉईल. प्रोटोझोआ हे जे मायक्रोब्स आहे ते सॉईलमध्ये, मातीमध्ये मिळतात. फ्रेश वॉटर अँड सी वॉटर. तर प्रोटोझोआ हे जे मायक्रोब्स आहे ते मातीमध्ये, स्वच्छ पाण्यामध्ये आणि समुद्रातील जे पाणी असतं त्यामध्ये आपल्याला आढळतात. सम आर फाउंड इन बॉडी ऑफ अदर ऑर्गॅनिझम अँड आर पॅथोजेनिक. आणि काही जे प्रोटोझोआ आहेत ते विविध अशा वेगवेगळ्या स्पेसीजच्या ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये देखील ते आढळतात. अँड आर पॅथोजेनिक. पॅथोजेनिक म्हणजे ते रोगजनक आहेत. आता नेक्स्ट, दीज आर युनिसेलर ऑर्गॅनिझम विथ युकॅरियोटिक सेल. याचा अर्थ असा की हे जे प्रोटोझोआ आहे ते एकपेशीय ऑर्गॅनिझम आहे विथ युकॅरियोटिक सेल. त्यांची जी सेल आहे ती युकॅरियोटिक म्हणजे वेल डेव्हलप आहे. तिच्यात सेल ऑर्गनल्स हे देखील प्रेझेंट आहेत. नेक्स्ट, देर इज अ ग्रेट व्हेरिएशन इन सेल स्ट्रक्चर, ऑर्गन्स ऑफ लोकोमोशन अँड मोड्स ऑफ न्यूट्रिशन अमॉन प्रोटोझोआन्स. म्हणजे विविध असे जे प्रोटोझोआज आहे त्यांच्यामध्ये एक ग्रेट व्हेरिएशन म्हणजे खूप अशी मोठी विविधता आढळली आहे त्यांच्या सेलच्या स्ट्रक्चरमध्ये, त्यांच्या ऑर्गन्स ऑफ लोकोमोशन हालचालीसाठी जे ऑर्गन्स असतात त्याच्यामध्ये, आणि त्यांच्या पोषणाच्या मोड्समध्ये. पण त्यांचं जे मोड्स ऑफ न्यूट्रिशन आहे, सेल्स ऑफ स्ट्रक्चर, ऑर्गन्स ऑफ लोकोमोशन, याच्यामध्ये ग्रेट असं व्हेरिएशन, विविधता आढळली आहे. नेक्स्ट, दीज ऑर्गॅनिझम्स रिप्रोड्यूस बाय सिम्पल सेल डिव्हिजन. हे जे प्रोटोझोआ आहेत ते सिम्पल सेल डिव्हिजन या मेथडने रिप्रोड्यूस करतात. त्यांचं जे प्रजनन होतं म्हणजे ते प्रजनन हे सिम्पल सेल डिव्हिजन या मेथडने होतं. त्याचे एक्झाम्पल्स आहेत अमिबा. सेकंड आहे पॅरामोशियम. पॅरामोशियमचं स्ट्रक्चर तुम्हाला इथे फर्स्ट दिसतं आहे. फ्री लिव्हिंग इन अ डर्टी वॉटर. घाण अशा पाण्यात ते असतं. एंटा अमिबा हिस्टोलायटिका कॉजेस ॲम्बर्सिस. ॲम्बर्सिस हा जो आजार आहे तो या मायक्रोबमुळे होतो. नंतर आहे प्लास्मोडियम वायवॅक्स कॉजेस मलेरिया. हे प्लाझ्मोडियमचं जे स्ट्रक्चर आहे ते तुम्हाला इथे थर्ड इमेजमध्ये दिसतं आहे. याच्यामुळे मलेरिया होतो. युग्लेना हा देखील प्रोटोझोआचा एक टाईप आहे. हा ऑटोट्रॉपिक आहे म्हणजे हा स्वयंपोषी आहे. आता आपण नेक्स्ट मायक्रोब पाहूयात. आता पुढील मायक्रोब आहे थर्ड, फंगाय. साईज ॲप्रोक्सिमेटली 10 मायक्रोमीटर टू 100 मायक्रोमीटर त्याची जी साईज आहे. तर फर्स्ट पॉईंट आपण पाहूयात. दीज आर फाउंड ऑन डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर अँड डेड बॉडीज ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स. हे जे फंगाय, हे जे मायक्रोब्स आहेत ते मृत अशा वनस्पतींच्या किंवा प्राण्यांच्या आणि कुजणाऱ्या प्रोसेसमध्ये जे डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर असतं त्याच्यामध्ये हे आढळतात. पुढील पॉईंट, दीज आर युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स. सम आर युनिसेलर अँड अदर्स आर विजिबल विथ नेकटाईज. तर फंगी यामध्ये जे कंटेनिंग जे ऑर्गॅनिझम असतात ते युकॅरियोटिक म्हणजे त्यांची जी सेल आहे ती वेल डेव्हलप आहे आणि तिच्यात सेल ऑर्गनल्स हे प्रेझेंट आहेत. तर ते युकॅरियोटिक असून त्यांच्यातलेच काही एकपेशीय आणि आपल्या डोळ्यांना दिसू शकतील असे आहेत. नेक्स्ट, सॅप्रोट्रॉपिक ॲब्झॉर्ब देअर फूड फ्रॉम डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर. ते
परपोषी म्हणजे ते परपोषी असून ते कुजण्याच्या प्रोसेसमध्ये जे असतात, जे ऑर्गॅनिक मॅटर असतं त्याच्यावर ते अवलंबून असतात. त्यांचं जे फूड असतं ते अशा कुजण्याच्या प्रोसेसमधल्या असणारे जे ऑर्गॅनिक मॅटर असतं त्याच्यावर ते डिपेंड असतात. नेक्स्ट, दे रिप्रोड्यूस सेक्शुअली अँड असेक्शुअली बाय सेल डिव्हिजन ऑर बाय बडिंग. त्यांचं जे प्रजनन रिप्रोडक्शन हे होत असतं ते लैंगिक किंवा अलैंगिक पद्धतीने सेल डिव्हिजन किंवा बडिंग या मेथडने होत असतं. त्याचे एक्झाम्पल आहेत बेकर्स ईस्ट, कॅन्डिडा आणि मशरूम. हे फॉलोविंग जे टाईप्स आहेत त्यांचे इमेजेस तुम्हाला इथे साईडला या पिक्चरमध्ये दिसत आहेत, तुम्ही ते पाहू शकतात. आता आपण नेक्स्ट मायक्रोब पाहूयात. फोर्थ मायक्रोब आहे अल्गे. अल्गेचं साईज किती आहे तर ॲप्रोक्सिमेटली 10 मायक्रोमीटर ते 100 मायक्रोमीटर इतकं आहे. 10 ते 100 मायक्रोमीटर इतकी त्याची साईज आहे. फोर्थ अल्गे. आता आपण त्याचं स्ट्रक्चर जे आहे ते तुम्हाला इकडे साईडला दिसतं आहे. आता आपण फर्स्ट पॉईंट पाहूया. दे आर ॲक्वॅटिक. ॲक्वॅटिक म्हणजे काय तर जलचर. याचा अर्थ असा होतो की पाण्यात राहणारे आणि पाण्यात वाढणारे. तर याचा अर्थ आपल्याला काय घ्यायचा आहे तर पाण्यात वाढणारे. अल्गे जे आहे ते म्हणजे शेवाळ आपण त्याला मराठी भाषेतून म्हणतो. तर हे पाण्यात वाढत असतं. सेकंड पॉईंट पाहूयात. युकॅरियोटिक युनिसेलर ऑटोट्रॉपिक ऑर्गॅनिझम्स. हे जे अल्गे आहे ते प्रिमिटिव्ह नसून तर ते वेल डेव्हलप आहे. त्याचा जो न्यूक्लियस आहे अल्गेचा ते वेल डेव्हलप आहे आणि त्याच्यात सेल ऑर्गनल्स हे देखील प्रेझेंट आहेत. ते एकपेशीय आहे आणि स्वयंपोषी असा हा अल्गे हा ऑर्गॅनिझम आहे. आता आपण नेक्स्ट पॉईंट पाहूयात. फोटोसिंथेसिस इज अ कॅरीड आउट विथ द हेल्प ऑफ क्लोरोप्लास्ट प्रेझेंट इन द सेल. हे जे अल्गे आहे यामध्ये क्लोरोप्लास्टच्या मदतीने म्हणजे जो सेलमध्ये जो क्लोरोप्लास्ट हा प्रेझेंट असतो त्याच्या मदतीने फोटोसिंथेसिस प्रकाश संश्लेषण ही प्रोसेस ही कॅरीड आउट केली जाते. एक्झाम्पल पाहूयात. क्लोरेला आणि क्लॅमिडोमोनास हे त्याचे एक्झाम्पल आहेत. ते तुम्हाला फॉलोइंग इमेजेसमध्ये दिसत आहेत. व्हेरी फ्यू स्पेसीज ऑफ अल्गे आर युनिसेल्युलर. मोस्ट ऑफ देम आर मल्टीसेल्युलर अँड विजिबल विथ नेक्ड. तर काय अल्गेचे जे मायक्रोब्स आहे त्याचे व्हेरियस असे जे स्पेसीज आहेत ते युनिसेल्युलर एकपेशीय आहे आणि मोस्ट ऑफ देम म्हणजे त्यांच्यातले बरेच काही हे बहुपेशीय आणि विजिबल विथ नेक्ड आईज म्हणजे ते आपण डोळ्यांनी पाहू शकतो. त्यासाठी कंपाऊंड मायक्रोस्कोपची गरज नसते. सो आता आपण पुढील मायक्रोब पाहूयात. आता नेक्स्ट मायक्रोब आहे फिफ्थ व्हायरसेस. त्याची साईज किती तर ॲप्रोक्सिमेटली 10 नॅनोमीटर ते 100 नॅनोमीटर इतकी आहे. सो फ्रेंड्स, तुमच्या लक्षात आलं असेल की इथे मी नॅनोमीटर सांगितलं कारण व्हायरसेसची जी साईज आहे ती कम्पॅरेटिव्हली इतर मायक्रोबपेक्षा कमी आहे. तर व्हायरसेसची साईज ही नॅनोमीटरमध्ये मेजर केली जाते. जनरली व्हायरसेस आर नॉट कन्सिडर ॲज द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. सामान्यतः व्हायरस जे आहे त्यांना लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे सजीव गृहीत धरलं जात नाही. आर सेड टू बी ऑर्गॅनिझम्स ॲट द एज ऑफ लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग. म्हणजे ते सजीव किंवा निर्जीव, सजीव आणि निर्जीव या दोघांमध्ये एका काठावर म्हणजे एका साईडला असे ऑर्गॅनिझम आहे असं कन्सिडर केलं जातं. दे आर स्टडीड अंडर मायक्रोबायोलॉजी. व्हायरसेसचा जो स्टडी आहे तो मायक्रोबायोलॉजीमध्ये केला जातो. फर्स्ट पॉईंट पाहूयात. व्हायरसेस आर एक्स्ट्रीमली मिनिट. दॅट इज देअर आर 10 to 100 टाइम्स स्मॉलर दॅन बॅक्टेरिया. म्हणजे हा एक्स्ट्रीमली असं मिनिट म्हणजे एकदम छोट्यातला छोटा हा आहे. म्हणजे 10 ते 100 टाइम्स स्मॉलर दॅन बॅक्टेरिया. बॅक्टेरियापेक्षा तो 10 ते 100 पटीने लहान आहे. अँड कॅन सीन ओनली विथ इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. फ्रेंड्स, इतर जे मायक्रोब आहे ते आपण उघड्या डोळ्यांनी किंवा साध्या अशा मायक्रोस्कोपमध्ये पाहू शकतो. पण व्हायरसेसना आपल्याला इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपमध्येच पाहता येतं. ते इतर बॅक्टेरिया किंवा इतर मायक्रोबपेक्षा 10 to 100 टाइम्स हे स्मॉलर आहेत. नेक्स्ट, दे आर फाउंड इन द फॉर्म ऑफ इंडिपेंडेंट पार्टिकल्स. व्हायरसेस हे अशा स्वतंत्र पार्टिकलच्या फॉर्ममध्ये आपल्याला आढळतात. व्हायरस इज अ लॉंग मॉलिक्यूल ऑफ DNA. DNA चा फुल फॉर्म आहे डिऑक्झायरिबो न्यूक्लिक ॲसिड. डिऑक्झायरिबो न्यूक्लिक ॲसिड याचा स्टडी तुम्हाला डिटेलमध्ये पुढच्या स्टँडर्डमध्ये करता येईल. तर या DNAचे एक मॉलिक्यूल हा व्हायरस आहे और RNA. DNA आणि RNAचा फुल फॉर्म रायबो न्यूक्लिक ॲसिड कवर्ड बाय प्रोटीन कोट. DNA आणि RNA कवर्ड बाय प्रोटीन कोट म्हणजे यांचं जे प्रोटीन कोटिंग असते त्याचा व्हायरस हा एक मॉलिक्यूल आहे.
Next point, viruses survive only in living plant or animal cells and produce their own proteins with the help of host cell and create their numerous replica. तर व्हायरस काय करतं, वनस्पती आणि प्राणी यांचे जे सेल्स आहेत त्यांच्या सेल्समध्ये ते त्यांचे स्वतःचे प्रोटीन्स ही प्रोड्यूस करतात आणि ते सर्वाईव्ह करत असतात. देन दे डिस्ट्रॉय द होस्ट सेल. मग त्यांचं जे अन्न तयार झालं त्यांचे न्यूमेरियस म्हणजे खूप अशा रेप्लिकात जे आहेत ते क्रिएट झालं, त्यांचं जे फूड आहे ते प्रोड्यूस झाल्यानंतर त्याच्या ज्या होस्ट सेल आहे त्या ते डिस्ट्रॉय करतात आणि बिकम अ फ्री, स्वतंत्र होतात. दिस फ्री व्हायरसेस अगेन इन्फेक्ट न्यू सेल्स. तर हे व्हायरस काय करतात, त्यांचं होस्ट सेल तोडल्यावर ते फ्री होतात आणि दुसऱ्या न्यू सेल्सला ते इन्फेक्ट करतात. 4. व्हायरसेस कॉज मेनी डिसीज टू प्लांट्स अँड ॲनिमल्स. प्राण्यांना आणि वनस्पतींना हे व्हायरस मेनी म्हणजे असे पुष्कळ असे रोग देऊ शकतात, ते डिसीज ते कॉज करू शकतात. आता आपण नेक्स्ट पाहूयात इन्स्टिट्यूशनल वर्क. आता आपण हे जे व्हायरस विविध असे मायक्रोब आहे त्यांच्या स्टडीसाठी विविध असे इन्स्टिट्यूट उघडल्या गेल्या. तर इन्स्टिट्यूशनल वर्क हे कसं आहे ते आपण पाहूयात. तर फर्स्ट, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी. तर ही शासनाची एक इन्स्टिट्यूट आहे व्हायरोलॉजीबद्दल. पुणे इज इन्व्हॉल्ड इन रिसर्च ऑन व्हायरसेस. व्हायरसेसचा स्टडी करण्यासाठी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी ही इन्व्हेंट केली गेली, तिची स्थापना झाली. दिस इन्स्टिट्यूट हॅज बीन फाउंड इन 1952 अंडर द ज्युरिसडिक्शन ऑफ इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च. इंडियासाठी भारतासाठी जे मेडिकल रिसर्च होतं त्याच्यामध्ये 1952मध्ये ही या जी इन्स्टिट्यूट आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी याची स्थापना झाली. सो फ्रेंड्स, तुम्हाला जर हे व्हिडिओ लेक्चर आवडलं असेल तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा. हे जे चॅप्टर आहे लिव्हिंग वर्ल्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स हे कम्प्लिटली आपण आता या 4th लेक्चरमध्ये कंप्लीट केलेलं आहे. याच्या आधीचे 3 लेक्चर्स आणि हे 4th लेक्चर, या 4th लेक्चरमध्ये आपण हे फर्स्ट चॅप्टर कंप्लीट केलं आहे. तुम्हाला जर माझं टीचिंग आवडलं असेल तर प्लीज या चॅनलला प्रणव एजुमंत्रा लाईक आणि सबस्क्राईब करा आणि शेअर देखील करा. थँक्स फॉर वॉचिंग.